ये फिल्म तो बहुत है, राजकारण के ऊपर है। जो असलियत में जो कार्यकर्ता और पदाधिकारी साथ हो रहा है वो ये फिल्म में दर्शाया गया है। पूरी सच्चाई ये फिल्म की है। जो अपने राजकारण में अभी जो भी पार्टी है सब इसमें हो रहा है, ये सही में ये पिक्चर में पूरी तरह से दिखाया है। कार्यकर्ता को कहीं ना कहीं ये रिस्पेक्ट किया जाता है, और पदाधिकारी जो अपने बीच में जिसके पास धन पावर है उसकी बोलबाला है बस। पिक्चर तो खूप सुंदर आहे बा, छान वाटली। ज्यांच्याजवळ पैसा आहे त्यांनीच हे चुनाव करण्याचं काम करू शकते, गरीब माणूस कसं करू शकते? पैशाशिवाय काहीच नाही होऊ शकत। त्याच्याकडे पैसा नव्हता तर बिचारा वरला खाली बस। बहुत अच्छी है। मुझे वो लैंग्वेज अच्छी लगी, जो उन्होंने लैंग्वेज पे काम किया है ना वो बहुत अच्छी, यानी नागपुरी लैंग्वेज है, एकदम दिल के करीब लगती है वो लैंग्वेज सुन के। वो जो उनके डायलॉग है और फिर वो जो दिखाया गया है ना कि बहुत सारा मेकअप कपड़े ऐसे कुछ नहीं, एक सिंपल फिल्म बना है, मुझे बहुत अच्छी लगी। ऐसा लगा हमारी है। उसके घर की कहानी, मुझे वाइब दिखाई, वो लावनी दिखाई, वो जैसे गांव में दिखाते हैं पूरा गांव का एटमॉस्फेयर, तहसील कार्यालय, वो सब अच्छा लगा मुझे। खासियत तो ये है सर, फिल्म तो सच में बहुत अच्छी थी, और राजनीति में सच में सबको स्कोप तो नहीं मिलता, ये हम इस बात से एग्री है। और जो करते हैं उनके बारे में तो हम पता ही है कि भाई बड़े जो लोग हैं उनको जैसा पीछे डाला वो रियलिटी दिखाई है, और वो रियलिटी बहुत अच्छी लगी मुझे। एक्ट बहुत अच्छा था, मैडम अच्छा काम किया मैडम ने, थँक्यू। छान आहे पिक्चर, छान, आम्हाला खूप पसंत आला। मी समाजामध्ये काम करतोय, निस्वार्थ फाउंडेशन ही संस्था चालवतोय, आणि मागील 15 वर्षापासून मी सातत्याने 150 गावामध्ये स्वच्छता अभियान चालवलेलं आहे। त्यामुळे मला प्रत्येक गावामध्ये असं आढळलं की जे सामाजिक काही कार्यकर्ते आहेत त्यांना खूप काही समोर काही आपलं जीवन अर्पित करायचं आहे, काम करायचं आहे, आणि समाजासाठी काहीतरी आपण दिलं पाहिजे ही भावना आहे। परंतु काही राजकारणामध्ये असा काही घटक आहे जे त्याला पुढे जाऊ देत नाही। या चित्रपटामध्ये इथला नेता इमानदार आहे, कार्यकर्ता सुद्धा इमानदार आहे। मग हे पाणी जिरते कुठं? हे पाणी थांबते आहे ते मधल्या लोकांपर्यंत। मधले लोक त्याला वर जाऊ देत नाही। मला असं वाटलं की अनेक असे शेकडो कार्यकर्ते, काही महिला मला रडताना आता दिसल्या, काही रडल्या, 2-4 येऊन मला हक केलं। मला असं वाटलं की आम्ही असं काय समाजाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे। प्रत्येकातला जनमानसाचा हे प्रश्न आहे की कुणालाही वाटते की माझ्यासोबत असं का होतं आहे, म्हणून एक सामाजिक विषय घेऊन आम्ही आलेलो आहे। आणि मागील आजचा 2रा आठवडा आहे आणि चित्रपट हा फुल जातो आहे। मॅडम तुम्ही इथे आले आणि तुम्ही बघितलं आहे आणि तुम्ही स्वतः आतमध्ये गेले, त्यामुळे मला असं वाटतं की आमच्या रायबाई इमानदार टीमसाठी हा आनंदाचा क्षण आहे। आणि मी तुमच्या माध्यमातून अनेक रसिक प्रेमिकांना आव्हान करत आहे की परिवारासह, आपल्या कार्यकर्त्यासह, सर्व पक्षातल्या लोकांमध्ये एकदा हा चित्रपट नक्की बघावा, कारण की आम्ही या चित्रपटामध्ये कुठल्या नेत्याला, कुठल्या कार्यकर्त्याला, कोणाला वाईट समजलं नाही। जो मधला घटक आहे त्याबद्दल आम्ही हा चित्रपट बोलका केलेला आहे, एवढंच तुम्हाला सांगायचं। 125 करोडचा देश आहे आणि 20 ते 25 करोड कार्यकर्ते आहेत प्रत्येक पक्षामध्ये। सर्वच कार्यकर्ते हे नेता होत नाही, आणि त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की मी तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे। पण काही कार्यकर्ते इतके प्रामाणिक आहे, त्यांना फक्त शब्द पाहिजे, त्यांना एक आपुलकीचा पाठीची शब्बासकी पाहिजे, इतकं तरी म्हटलं ना तो कार्यकर्ता खुश असतो। पण मुळात आजचं राजकारण काही वेगळं झालेलं आहे। जेव्हा मी सामाजिक जीवनात काम करतो मला हे दिसलं आहे। मला असं का नाही हा विषय आपण पडद्यासमोर आणावा। आज तुम्हाला मी बोलण्यापेक्षा तुम्ही लोकांचे बाईट घेतले असाल, कदाचित तुम्हाला कळलं असेल त्याच्या मनात काय आहे। म्हणजे मला असं वाटतं हे खरं जातं आहे, म्हणजे खरी गोष्ट तर नाही। आम्ही ते आव्हान केलं, एक करण्याचा प्रयत्न केला आहे, पण खरंच रसिक प्रेक्षकांना हे आवडलेलं आहे। नाही, महाराष्ट्रभर हा पिक्चर लागणार आहे। आता आमचे 25 जिल्ह्यामध्ये हा पिक्चर रन होत आहे। पुढल्या आठवड्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रात आम्ही याला रन करणार आहोत, कारण की लोकांचा इतका प्रतिसाद आहे, त्यामुळे आम्हाला हे जावंच लागेल समोर। गेल्या 8 दिवसापासून अशी संख्या लोकही मला विचारतात तुम्ही निर्माता आहे, लेखक आहे, तुमचा या आनंदाचा काय म्हणजे पार्ट 2 तर नाही म्हणजे येणार आहे की नाही हा प्रश्न आहे। पण त्याबद्दल मी सध्या बोलत नाही, पण त्यावर काम माझं सुरू होईल समोर, त्यानंतर मी तुम्हाला नक्की बाईट दिली याविषयी। चित्रपटात मी कुसुमची म्हणजे रायबाच्या पत्नीची भूमिका निभावते आहे। तिच्या पतीचा जो संघर्ष आहे, समाज आणि मग कुटुंब याच्यामध्ये त्याची जी होणारी पिळवणूक आहे, घुसमट आहे, त्याची मी साक्षीदार आहे। त्याच्या प्रत्येक क्षणात, त्याच्या प्रत्येक सुख दुःखात मी त्याच्या सोबत उभी असते, आणि जसा तो पिळला जातो
तर मला सुद्धा त्या गोष्टीचा मानसिक ताण असतो किंवा मी पण त्या संघर्षातून जाते आणि त्यांची जी जडणघडण असते त्यात माझी प्रत्येक ठिकाणी मी पुरेपूर साथ देण्याचा प्रयत्न करते. पण तुम्ही चित्रपट बघा, त्याच्यानंतर एंड तुम्हाला कळेल की काय एक्झॅक्टली स्टोरी आहे. तुम्ही प्रेक्षकांचा प्रतिसाद बघताय, त्यांच्या भरभरून प्रतिक्रिया आमच्यासाठी अवॉर्डापेक्षा काही कमी नाही. कारण ते जे अगदी असं म्हणतात की मॅडम एक फोटो तरी काढू द्या आणि लगेच म्हणतात की अप्रतिम सिनेमा आहे, तुमचं काम खूप छान झालं. आमच्या चित्रपटाची लावणी हिट झाली, आमच्या चित्रपटातलं लव्ह सॉन्ग, आणि मी एक साधी वेळी साधी साडीमधली बाई एक अभिनेत्री झाली. हो, लावणीसाठी तर लावणी हिट झालेली आहे पिक्चरची. खूप सुंदर लावणी झाली आहे आणि तुम्ही जेव्हा थिएटरमध्ये याल तेव्हाच तुम्हाला कळेल. म्हणून सर्वांना माझी रिक्वेस्ट आहे की जास्तीत जास्त लोकांनी प्लीज थिएटरला या आणि लावणी बघा. आणि पिक्चरही खूप छान आहे, प्रणालीने एवढं छान काम केलेलं आहे आणि मी लावणीसाठी सचिन घोडे सरांचे खूप खूप आभार व्यक्त करते की त्यांनी मला एवढा मोठा चान्स दिला. थँक्यू सर. आणि प्लीज सर्वांनी थिएटरला या. तुम्हाला सांगते या प्रसंगी की आमचे सचिन दादा घोडे ज्यांनी ही पिक्चर काढलेली आहे, खरोखर अति सुंदर आणि राजकारणावरती जी रिअल कार्यकर्त्यांवरती होते म्हणजे घडते ती स्टोरी या पिक्चरमध्ये दाखवलेली आहे. आणि आज प्रत्येक पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा तळागाळातला जो गरीब कार्यकर्ता असतो त्याला न्याय मिळत नाही, आणि जो मागवून येतो पण खुर्चीवर बसतो पण तळागाळात जो ग्राउंड लेवलवर प्रत्येक जनतेमध्ये कार्यकर्ता जातो त्याला न्याय मिळत नाही. हे पिक्चर मध्ये दाखवलेलं आहे. खरोखर रिअल असं वाटते, खूप रिअल स्टोरी आहे. आणि जे शेवट त्या रायबाई इमानदारला दाखवतात ते अतिशय म्हणजे डोळ्यातून अश्रू पडणारे पिक्चर आहे. आणि आमच्या महिलांना खूप सुंदर असं कालपासून मला 8 दिवसापासून मला फोन येत आहे, शुभांगीताई तुम्ही पिक्चर बघायला चला, तुम्ही पिक्चर बघायला चला. खरोखर खूप छान असं पिक्चर आहे आणि त्यामुळे आज मी सुद्धा या पिक्चरचा आस्वाद घेण्याकरता बघण्याकरता आलेली आहे. मी खरोखर सचिन दादाचं मनापासून खूप खूप अभिनंदन करते की त्यांनी आमच्या महिलांना, आणि राजकारणातला हा सर्वात छोटा घटक असतो, कार्यकर्ता शेवटचा, लहान कार्यकर्ता, बूथचा कार्यकर्ता, गावचा कार्यकर्ता, तो गावचा कार्यकर्ता त्यांची काय किती महत्वाची भूमिका असते, पण पार्टीमध्ये त्या छोट्या कार्यकर्त्याला महत्व देत नाही, हे या पिक्चर मधून दाखवलेलं आहे. आणि आज असं वाटते की खरोखर या पिक्चरद्वारे आमच्या नेत्यांचे पण डोळे उघडावे आणि त्यांनी लहान कार्यकर्त्यांना न्याय द्यावा. खरोखर खूप खूप अभिनंदन.